शिरसगाव कसबा येथील ग्रामपंचायतला अनेकदा ग्रामस्वच्छतेचा पुरस्कार मिळाला, सोबतच निधीही मिळाला, परंतु गावामध्ये घाणीचे साम्राज्यच पाहायला मिळते। याबाबत अनेक जाणकारांनी ग्रामपंचायत सरपंचाच्या कार्यशैलीवर आश्चर्य व्यक्त केले आहे। गावातील सर्वच मुख्य मार्गावर कचरा साचलेला असून गावाबाहेरील मार्ग तर डम्पिंग डेपो झाल्याचा भास होत आहे। अशा प्रकारची घाण सर्वत्र पाहायला मिळत आहे। आठवडी बाजारातील नदीकाठावर दिवाळीचा कचरा गावकऱ्यांनी टाकून अस्वच्छता वाढविली। तसेच महात्मा फुले पुतळ्यापासून ते ईदगाह हा मार्ग अतिशय घाणेरडा झाला असून मोठ्या प्रमाणावर गावातील कचरा या मार्गावर नागरिक आणून टाकत आहे। मेलेली कुत्री, सडलेले पदार्थ, उष्ट्या पत्रावळ्या तसेच अनेक प्रकारचे टाकाऊ कचऱ्यामुळे हा मार्ग घाणीचा झाला असून स्थानिक नागरिकांना या दुर्गंधी व घाणीमुळे आजाराला सामोरे जावे लागत आहे। या मार्गावरील नागरिकांनी ग्रामपंचायतच्या ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतरही ग्रामपंचायतीने यावर कुठलीही कारवाई केली नाही। यामुळे हा मार्ग नागरिकांना जाण्या येण्याकरिता अडचणीचा ठरला आहे। मात्र ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करीत नाही। रस्त्यावर सूचना बोर्ड लावल्यास काही प्रमाणात घाण करणाऱ्यांना अटकाव होतो, परंतु ग्रामपंचायत हे सुद्धा करीत नाही। गावातील मुख्य मार्गावर खड्ड्याचे साम्राज्य झालेले पाहायला मिळत आहे। हे खड्डे जीवघेणी असून याकडे ग्रामपंचायत डोळेझाक करीत आहे। लहरीपणा व बेजबाबदारपणा याचा कळस गाठलेली ग्रामपंचायत सध्या चर्चेचा विषय बनलेली आहे। गेल्या 4 ते 5 वर्षांमध्ये ग्रामपंचायतने शासनाच्या निधीमधून अनेक शौचालयाचे वाटप करून काम केले, परंतु दररोज उघड्यावर जाणाऱ्याची संख्या अद्यापही कमी झाली नाही। याकरिता ग्रामपंचायत कोणतीही उपाययोजना करीत नसल्यामुळे गावातील नागरिकांकडून सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। ग्रामपंचायतीची कार्यशैली संतापजनक असून विकास कामाला खीळ घालणारी आहे। म्हणूनच गेल्या 5 वर्षात कोणतीही विकास कामे ग्रामपंचायतकडून झाली नसल्याचा आरोप गावकऱ्यांकडून सतत होत आहे। अनेकांनी तर गावामध्ये ग्रामपंचायत अस्तित्वात आहे की नाही यावरच शंका व्यक्त केली आहे। नकुल सोनार, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।